जाऊया आपण. चला तर मग. सावरीचं झाड आहे, त्याला गुलाबी फुलं येतात आणि मग ते शेंगा पकडून त्याच्यातलं कापूस आहे ना तो असं उडतो. छान वाटतं बघायला. आणि सागाचं झाड आहे. सावरीचं झाड ते भवानी किल्ला आहे आणि आपल्या समोर आता पुढे आहे ती आपली नदी आहे. 12 एमएलडीच्या पाणी असतं. वाहती नदी, सुंदर नदी आहे आणि नदीच्या पलीकडे आदिवासी 2 वाड्या आहेत. नवीन बंधारा बांधलेला आहे, त्याचं काम देखील चालू आहे. पंचायतीची गाडी दिसतात आपल्याला. पाण्याचा साठा भरपूर मिळेल. त्याचा उपयोग शेतीसाठी होईल, पाण्याचा पाणी पिण्यासाठी उपयोग होईल. आपल्या दक्षिण बाजूला आपली जी नदी आहे ते रोहा उसर, तिथून त्याचा उगम झालेला आहे. ही रोहा, कळवली, पांगळोली, आपले तळवडे, बिरवाडी, कैरे मार्ग ती खाली सारसोली आणि सारसोली नंतर ती सागराला मिळते. इथून बघा दिसते नदी. नदीमध्ये मी लहानपणी पोहायला शिकले. त्या तिथे ड्रम असे पाठीला बांधून मी पोहायला शिकले. आणि इथे आता आल्यानंतर एवढं छान वाटतं, म्हणजे बसून निवांत मनाला शांती पण मिळते. तासन तास बसलं तरी कंटाळा येत नाही. अशी नदी जोडणारी आहे, खळखळ वाहणारी. तिथं बसल्यानंतर हे समुद्र निसर्ग सौंदर्य बघताना असं वाटतं आपल्या मूवीची शूटिंगच चालू आहे असं वाटतं. इथे मासे पकडायचो आणि इथेच मासे पकडल्यानंतर दगडावरती बार्बेक्यू करायचो. ह्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. आपण आता या परत पण करू शकतो आणि करू, मुद्दाम करू. तुम्हाला तो एपिसोड
दाखवेन मी करून, म्हणजे दगडावरती कसं चिकन करतात बार्बिक्यू, आणि मासे पकडून ते दगडावरती हे करायचे, शिजवायचे चूल करून, छान लागतात. आणि ते माझ्या बालपणीची आठवण झाली आता.